लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट. यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत. शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल. SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. संपर्क साधावा. अत्याचार प्रकरणी पालक एकवटले. पालक मेळाव्यात संस्थेला पालकांनी शाळेतील गैरसुविधांमुळे धारेवर धरलं. नराधमाला फाशीची शिक्षा द्या. संतप्त महिला पालकांचा जनाक्रोश. उपसरपंच रामचंद्र परदेशी यांचा घटनेकडे कानाडोळा. चौकशीची मागणी. इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील खाजगी शाळेत 4-5 दिवसापूर्वी एका गरीब 13 वर्षीय आदिवासी अल्पवयीन विद्यार्थिनीवर या शाळेतील मुख्याध्यापकाने बलात्कार केला होता. एवढा मोठा गंभीर गुन्ह्याचा अमानवीय निंदनीय प्रकार घडूनही आजपर्यंत या ठिकाणी जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा अधिकारी यांच्यासह आमदार, खासदार, मंत्री यांनी भेट दिली नाही. त्यांना या गरीब आदिवासी विद्यार्थिनीशी काही देणं घेणं दिसत नाही असे यावरून दिसून येत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केले. टाकेत बुद्रुक येथे घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, शाळेचे संस्था संचालक, विद्यार्थ्यांचे पालक व सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्याप्रसंगी लकीभाऊ जाधव बोलत होते. यावेळी अनेक पालक व पदाधिकाऱ्यांसह माजी जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी कोकाटे, डॉक्टर श्रीराम लहामटे, दीपक गायकवाड, तुकाराम वारखडे, राम शिंदे, भूमिपुत्रचे विनोद नाठे, माजी प्राचार्य शिवनारायण आभाळे, राजेंद्र घोरपडे, जाकीर शेख, काशीनाथ कोरडे, आनंदा कोरडे, रतन बांबळे, सरपंच गणेश टोचे, देवीदास जाधव, खंडेराव धांडे, मोहन बर्हे, विनोद भांगडे, विनायक काळे आपले मनोगत व्यक्त करून संस्था चालकाने पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळवून द्यावा व शाळेतील शिक्षकांचे चारित्र्य पडताळून घ्यावं, तसेच दोषी असलेल्या 6 शिक्षकांना निलंबित करण्यात यावं अशा सूचना केल्या. या काळिंबा फासणाऱ्या गंभीर घटनेमुळे येथील पालक घाबरले असून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर हा पालक मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. या पालक मेळाव्यात बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी असा आक्रोश अनेक पालकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी केला. तसेच बलात्कारित पीडित विद्यार्थिनीच्या नावावर 15 लाख रुपयांची FD करण्यात यावी, तिला मुक्त शिक्षण देण्यात यावं अशी मागणी संचालकांकडे सर्वानुमते करण्यात आली. तसेच घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. याबाबत पाचेगाव येथील भारत सर्व सेवा संघ संचलित संस्था चालकांनी पीडित विद्यार्थिनीच्या नावावर 15 लाख रुपयांची FD व 12वी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचं मान्य केलं. त्याचप्रमाणे संस्था चालकांकडून नवीन नियमावली तयार करण्याचं आपण आदेश दिले असून पालकांनी आपल्या पाल्यांचे नुकसान न करता नियमित शाळेत पाठवावे. तसेच या घटनेतील अटक असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर कठोर कारवाईसाठी न्यायालयात कठोर भूमिका मांडू असे ठोस आश्वासन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या पालक मेळाव्यात दिले. तसेच या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा व संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन देण्यासाठी शुक्रवारी दिनांक 14 रोजी नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा ते तहसीलदार कार्यालयापर्यंत महामुकमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती लकीभाऊ जाधव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 7 फेब्रुवारी या शाळेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी या शाळेतील 6वीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून पाण्यातून गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला होता. या मुख्याध्यापकाला
याच शाळेतील शिक्षक गोरक्षनाथ जोशी यांनी यासाठी मदत केली होती। ही निंदनीय घटना घडली त्याच दिवशी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हा दाखल करून रात्रीतून या घटनेतील मुख्याध्यापक तुकाराम साबळे व शिक्षक गोरक्षनाथ जोशी यांना अटक केली होती। या मेळाव्याला पालक वर्गासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।